नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। मी संपादक डॉक्टर शैलेश गुजर। पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन। नरे या ठिकाणी शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नुकतेच प्रचाराची एक सभा झाली। त्यामध्ये नरे गावाला वैद्यकीय सेवा नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, या प्रकारे अनेक समस्या शिवसेना त्या ठिकाणी पूर्ण करून देईल आणि आम्हाला तुम्ही जर मतदान केलं तर त्या ठिकाणी विकासाची पूर्ण गती आम्ही राबवू, असं प्रतिपादन शिवसेना नेत्यांच्या वतीनं करण्यात आलं। तेव्हा आपण जाऊयात नरे आंबेगाव येथे। प्रचाराच्या इलेक्शनच्या आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आता आहोत आणि याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या जाहीर सभा कात्रज येथे पार पडली आणि या सभेमध्ये साहेबांनी जे आश्वासन दिलं आणि ज्याची पूर्तता साहेब करणार आहेत ते नगर विकास खात्याअंतर्गत येणारा विषय आहे। 500 स्क्वेअर फुटाच्या खाली घराला साहेबांनी त्याला टॅक्स मुक्त केले, जे याच्या आधी आजपर्यंत पुणे शहरात कधीच झालं नाही। अशी सर्वात आनंदाची बातमी, सर्वसामान्यांची साठी गोड बातमी साहेबांनी दिली। 500 स्क्वेअर फुटाची खाली त्याच्या खाली घरं आहेत त्यांना आजपासून पुणे महापालिकेच्या अंतर्गत जे टॅक्स आहे तो टॅक्स माफ होणार आहे, अशी मोठी मागणी साहेबांनी या ठिकाणी केली। त्यानंतर जी नवीन गाव आहे 23 गावं, त्यासाठी जवळजवळ 169 कोटीचा निधी साहेबांनी आज जाहीर केला। याच्या आधी जवळजवळ 25 ते 30 कोटी रुपये या ठिकाणी ड्रेनेज लाईन रस्त्यांकरता या ठिकाणी साहेबांनी नगरविकास अंतर्गत पुणे महापालिकेला सोडलेले आहे। परंतु नरे अंतर्गत माझ्या प्रभागामध्ये जे नरे गाव आहे, जे नवीन नावाने समाविष्ट झाले आहे, त्यासाठी ड्रेनेज आणि रस्त्यासाठी साहेबांनी जवळजवळ 30 कोटी रुपयाचा निधी हा नरेगावच्या विकासासाठी या ठिकाणी साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे। तुम्ही पाहिलं असेल की ह्याच्या आधी ज्यांच्याकडे सत्ता होती, आपल्याला वैयक्तिक कोणावर टीका करायची नाही, आम्ही काम करणारी माणसं आहोत, परंतु ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी 10 वर्षापासून या ठिकाणी जे नरेगाव आहे ते पाण्यासाठी इतकी गंभीर समस्या आहे की लोकांची सोसायटीची लाखो रुपयाची बिलं या ठिकाणी नागरिकांना प्रत्येक सोसायटीला येतात आणि त्या ठिकाणी 24/7च्या टाक्या आहेत, परंतु त्या ठिकाणी पाण्यासाठी पाईपलाईन देखील नाहीत, फक्त टाक्या करून ठेवल्यात। त्यामुळं आज राज्याचे नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी घोषणा केली त्याच्यामध्ये 30 कोटी रुपये त्याच्यामध्ये पाण्याचे पाईपलाईन आणि ड्रेनेज करता असेल। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही नरेगावच्या विकासासाठी पहिल्यांदा पाणी, त्यानंतर त्यांच्यासाठी लागणारा टॅक्स तो विषय आहे आणि तिनपट टॅक्सचा विषय आहे तो देखील आज साहेबांनी आश्वासन दिले की तो तिनपट टॅक्स लागू करणार नाही। त्यानंतर ते सगळ्यात मोठी गंभीर समस्या कचऱ्यासाठी देखील साहेबांनी सांगितलं की आपण कचरा व्यवस्थापन नियोजन करू, त्यासाठी लागणारा सर्व निधी नगर विकास मार्फत या ठिकाणी मिळेल। तुम्ही पाहिलं असेल की दायरीमध्ये या ठिकाणी पुणे महापालिकेअंतर्गत हॉस्पिटल्स आहेत, हॉस्पिटल आहे पण डॉक्टर नाहीत, ॲम्ब्युलन्स आहे पण ड्रायव्हर नाही, अशा खूप साऱ्या समस्या लोकांना या ठिकाणी बघाव्या लागतात। छोट्या छोट्या गोष्टी लोकांना ससूनसारख्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं। जे गोरगरीब लोक आहेत त्यांना या ठिकाणी हॉस्पिटलच्या सुविधा उपलब्ध होत नाहीत, कारण का त्यांनी डॉक्टरच नाहीत आणि औषध देखील उपलब्ध होत आहेत। खाजगीकरणाचा घाट घातला होता, जे महापालिकेचे हॉस्पिटल आहेत ते खाजगीकरणाचा घाट या ठिकाणी काही लोकांनी घातला होता, परंतु सर्वसामान्य जनतेने आरोग्याच्या जायचं कुठं? आज ससूनसारख्या ठिकाणी जायचं म्हटलं तर 10-15 किलोमीटर लोकांना लांब जावं लागतं आणि इथल्या हॉस्पिटलमध्ये त्याची दयनीय अवस्था आहे। सोनोग्राफीचं मशीन आहे, एक्सरेचं मशीन आहे, पण ते चालत नाही, धुळकात पडलं, कारण का ते चालवलं टेक्निशियन त्या ठिकाणी नाही। त्यामुळं आरोग्याच्या अतिशय बक्कल अशी सुविधा या ठिकाणी गेल्या 10 वर्षात माननीय मार्फत झालेल्या आहे। नमस्कार, मी विठ्ठल तांबे, प्रभाग क्रमांक 34 मधून नरे, धायरी, वडगाव या भागातून मी निवडणूक लढवत आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमी सांगू इच्छितो, शिंदे साहेबांची शिवसेना आहे धनुष्यबाण, ह्या संघटनेने पुण्यामध्ये 111 उमेदवार दिलेले आहेत। तर या 111 उमेदवार देण्याचं कारण हे सर्वसामान्य घरातले उमेदवार आहेत, कोणी रिक्षावाला, कोणी चायवाला किंवा कोणी पत्रकार म्हणून माझ्यासारखा, मी एक पत्रकार आहे, मागील 20 वर्ष मी पत्रकारिता क्षेत्रात काम करतो। तर अशा लोकांना शिंदे साहेबांनी आपले तिकीट दिलेली आहे का, तर या लोकांना किंवा या समाजसेवकांना किंवा या प्रतिनिधींना आपल्या प्रभागामधील सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत ते माहिती, त्यामुळे हे सगळं त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत। तर या माध्यमातून आपण कशा प्रकारे म्हणजे हे करू शकतो, उपाययोजना करू शकतो प्रभागांमध्ये, किंवा लोकांना सुविधा कशा देऊ शकतो, कसा विकास आपल्या प्रभागाचा घडवू शकतो, हे त्यांनी बघितलं आणि अशा प्रकारच्या उमेदवारी दिल्या।